आता गॅसची चिंता मिटली. राज्य सरकारची मोठी घोषणा. सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा. मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. तणावामुळे राज्यभरात जगभरात मोठी ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संकटातून भारत देखील सुटला नाही आहे. भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गॅस आणि इंधनाची टंचाई जाणवते आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपलं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आणि त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. दरम्यान युद्धाची परिस्थिती आणखीन काही दिवस अशीच राहिली तर परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते आणि ते टाळण्यासाठी आता सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपासाठी राज्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता या मंजुरीनंतर प्रतिकुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. LPG तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तात्पुरत्या स्वरूपात आता केरोसिन वाटप केलं जाणार आहे. राज्य सरकारकडून जिल्हानिहाय आवश्यक केरोसिन वितरण देखील निश्चित करण्यात आलं आहे. मार्च-एप्रिल 2026मध्ये राज्यात 3ही सरकारी तेल कंपन्यांकडून केरोसिनचं वाटप केलं जाणार आहे. एकूण वाटपाच्या 85% केरोसिन पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असं कुटुंब देखील केरोसिनच्या उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील असं देखील सरकारने म्हटलं आहे. प्रतिसादाच्या अनुषंगाने श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसिन मिळण्यास पात्र असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.